बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचालींना आता वेग आलाय। महाराष्ट्रामध्ये लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे। सर्व बँकांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। अवकाळी झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाखांची मदत। जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। यंदा पाऊस रडवणार, सरासरीच्या 94%च पडणार पाऊस। एल निनोचा महाराष्ट्रावर देखील होणार परिणाम, स्कायमेटचा चिंता वाढवणारा अंदाज समोर। अवकाळीच्या 4 लाखांवरून अधिक शेतकऱ्यांना बसला मोठा फटका। 2,68,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झाल्याची माहिती। सोयाबीन लागवड उत्पादन घटणार, तेलबियांमध्ये मोहरी सलग दुसऱ्या वर्षी आघाडी घेणार, किमती वाढणार। दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांवरती अत्याचार, बंधू अशोक खरातवरती 12 गुन्हे दाखल, एसआयटीची माहिती। एलपीजी मिळेना म्हणून साखर खपेना, साखर उद्योगापुढे अडचणीची मालिका। साखरेपासून इथेनॉल बनवायला झालेली सुरुवात। 10% कुटुंबांकडे 44% जमीन। देशाच्या ग्रामीण भागात 46% लोक भूमिहीन असल्याची खळबळजनक बातमी। WILचा अहवाल आला पुढे। राज्यातील धरणामध्ये जलसाठा समाधानकारक। जायकवाडीमध्ये 59%, कोयनेमध्ये 47%, तर उजनीमध्ये 45% पाणीसाठा। गेल्या वर्षी तुलनेत जबरदस्त पाणीसाठा। कोकणचा राजा हापूस पोहोचला ब्रिटनमध्ये। डझनला मिळतोय 2600 रुपयांचा भाव। यंदा हापूसचे केवळ 20% उत्पादन झाल्याची माहिती। यंदा मान्सूनच्या सरासरी पर्जन्यामध्ये 6% प्रचंड मोठी घट। स्कायमेटचा पहिला अंदाज जाहीर। मान्सूनवर यंदा अल निनो सावट, शेतकऱ्यांची चिंता वाढली। अवकाळीग्रस्तांना कर्जाची सवलत, बाळराजांसाठी स्वतंत्र वीज कंपनी तयार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगले निर्णय। बंधू अशोक खरातच्या मागे आता ईडी, मुख्यमंत्र्यांनी केली चौकशीची घोषणा। दमनियांकडे सीडीआर कुठून आला याचा होणार तपास। AI वापरून मिळवला सीडीआर दमनिया। आखाती युद्धाचा कांद्याला मोठा बसला फटका। निर्यात 45% घटली। दर घसल्याने बैराजाच्या चिंतेमध्ये प्रचंड मोठी वाढ झाल्याची बातमी। अजित पवारांच्या मृत्यूपूर्वी आणि त्यानंतरही समता पतसंस्थेत मोठे आर्थिक व्यवहार। अंजली दमनियांचा खळबळजनक आरोप अखेर आला समोर। बंधू खरातचे 300 कोटींचे व्यवहार उघड। पुणे नाशिकच्या नामांकित बिल्डर कनेक्शनसोबत पोलिसांचा संशय असल्याची माहिती आली पुढे। धक्कादायक, येऊरच्या जंगलामध्ये 5 महिन्यामध्ये 4 बिबट्यांची शिकार। कातडी सोलून काढली, पायाचे पंजे काढले, दात उपटले। प्रकरण दडपण्यासाठी वनाधिकाऱ्यावरती सरकारचा दबाव। 4,000 शेतकऱ्यांचा भात गेला कुठे? शहापुरातील 6 केंद्रावर फक्त 66,000 क्विंटल भात खरेदी। शेतकरी संकटात। रायगडात पिकलं पांढरं सोनं। पहिल्यांदाच पांढऱ्या कांद्याचे 3,160 मेट्रिक टन उत्पादन। कोटींची उलाढाल, 19 कोटी जमले। सोने 1.5 लाखावर, तरी खरेदी जोरात। भारताची सोन्याची आयात तब्बल 28% वाढल्याची सगळ्यात मोठी अपडेट। धोक्याची घंटा, AI डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा। कोट्यावधींवरती उडवणार मोठं संकट। 20 वर्षांचा झाला याच्यावरती खूप मोठा अभ्यास। कृषीसाठी स्वतंत्र सौर कंपनी तयार करणार। कृषी वितरण कंपनीला 2,500 कोटींचं भांडवल। मंत्रिमंडळात मोठा निर्णय। मराठवाड्यामध्ये 2.59 कोटी क्विंटल साखरेचं प्रचंड विक्रमी उत्पादन। ऊस गाळप हंगाम जवळपास आटोक्यात आल्यात जमा।
मोजणीत गैरव्यवहार केल्यास परवाना रद्द होणार. खाजगी भूमापकांसाठी कार्यपद्धती निश्चित. जिल्हानिहाय नियुक्ती करण्याचे थेट आदेश. गावातील सांडपाण्यावरती जोपासली 40 फळझाडे. सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडीमधील अनुकरणीय प्रयोग. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. उन्हाळी हंगाम पेरण्यांना वेग. पुणे विभागामध्ये 77% पेरण्या पूर्ण. एकूण क्षेत्रात घट होण्याची शक्यता. यावर्षी पेरणी कमी होण्याची शक्यता वर्तवली. हिंगोलीमध्ये हळदीची 2280 क्विंटल आवक. 13,000 ते 15,300 दरम्यान भाव मिळाला. शेतकरी आनंदामध्ये असल्याची माहिती. तातडीने पंचनामे करून मदत द्या. मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रशासनाला थेट आदेश. शेतकऱ्यांना आता मिळणार रोख मदत. लासलगाव बाजार समितीमध्ये गव्हाची विक्रमी आवक. सरासरी 2,261 रुपये दर. आवक वाढल्याने दर दबावात राहण्याची शक्यता. तलाठी भरतीची 2 वर्षापासून कडकडपट्टी. 1,500 पदे रिक्त असल्यामुळे ग्रामीण भागाची गैरसोय होत असल्याची माहिती. तर दर तुम्हीच ठरवा, पण केळी न्या. करमाळ्याच्या केळी उत्पादकांची व्यथा. निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्याने केळी उत्पादक प्रचंड संकटामध्ये.